Hello everyone, welcome to our YouTube channel Sainik School Entrance Exam. Our today's topic is the noun gender, and this topic is asked for many examinations like Sainik School Entrance Exam, Jawahar Navodaya School Entrance Exam, and for many other competitive exams. So if you want to understand whole this topic, watch this video till the end. And also don't forget to subscribe our channel so that you can get the notifications of next videos. Daily we come across many living and non-living things, and all these things are divided into four types according to their genders. So which are these four genders? The first is masculine, second is feminine, third is neuter, and the fourth is common. म्हणजेच काय की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं काय केलेलं आहे तर चार प्रकारांमध्ये जेंडरनुसार विभाजन केलेलं आहे. त्यातला पहिला प्रकार कोणता आहे तर मस्क्युलाइन, सेकंड आहे फेमिनाइन, थर्ड आहे न्यूटर आणि फोर्थ आहे कॉमन. तर आता मस्क्युलाइनचा अर्थ काय होतो तर मस्क्युलाइन म्हणजेच मेल. म्हणजेच काय की अ नाउन दॅट डिनोट्स अ मेल ॲनिमल इज सेड टू बी ऑफ द मस्क्युलाइन जेंडर. म्हणजेच काय की जो नाउन हा मेल ॲनिमल डिनोट करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं तर मस्क्युलाइन जेंडर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बॉय, हॉर्स, कॅट, फादर एक्सेट्रा. आता सेकंड जो टाईप आहे तो आहे फेमिनाइन जेंडर. फेमिनाइनचाच अर्थ होतो फिमेल. म्हणजेच काय की अ नाउन दॅट डिनोट्स फिमेल ॲनिमल इज सेड टू बी फेमिनाइन जेंडर. म्हणजेच काय की जो नाउन काय करतो तर फिमेल ॲनिमल डिनोट करत असेल तर त्या नाउनला काय म्हटलं जातं तर फेमिनाइन जेंडर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण गर्ल, मदर, आंटी, मेयर, लायनेस एक्सेट्रा. म्हणजे हे सगळे काय करतात तर फिमेल ॲनिमल इंडिकेट करतात, त्यामुळे आपण ह्यांना काय म्हणू शकतो तर फिमेनाइन जेंडर असं म्हणू शकतो. थर्ड टाईप कोणता आहे तर थर्ड टाईप आहे न्यूटर जेंडर. आता न्यूटरचा अर्थ काय होतो बघा तर अ नाउन दॅट डिनोट्स अ थिंग दॅट इज नीदर मेल नॉर फिमेल. म्हणजेच काय की जो नाउन हा असे थिंग्स इंडिकेट करतो की तो काय आहे मेल पण नाही आहे आणि फिमेल पण नाही आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण तर न्यूटर जेंडर म्हणू शकतो. म्हणजेच काही सगळ्या ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स असतात की ज्यांचं जेंडर आपण सांगू शकत नाही, म्हणजेच ते फिमेल आहेत का मेल आहेत हे आपण सांगू शकत नाही, तर त्याला काय म्हटलं जातं तर न्यूटर जेंडर असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे सगळ्या काय येतात तर नॉन लिव्हिंग थिंग जे आहेत की ज्यांना लाईफ नाही आहे त्या सगळ्या गोष्टी ह्या न्यूटरमध्ये येत असतात. फॉर एक्झाम्पल बघा बुक आहे, पेन आहे, रूम आहे. म्हणजे आपण हे सांगू शकत नाही की बुक हे मेल आहे फिमेल आहे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे यांना काय म्हणायचं आहे तर न्यूटर जेंडर असं आपण म्हणू शकतो. आता फोर्थ टाईप कोणता आहे? फोर्थ टाईप आहे कॉमन जेंडर. कॉमनचा अर्थ त्याच्या शब्दातच आहे कॉमन. म्हणजेच काय की अ नाउन दॅट डिनोट्स इदर मेल ऑर फिमेल इज सेड टू बी ऑफ द कॉमन जेंडर. म्हणजेच काय की जो नाउन काय करतो मेल पण इंडिकेट करतो आणि फिमेल पण इंडिकेट करतो, त्याला काय म्हणू शकतो आपण तर कॉमन जेंडर असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा चाइल्ड आहे, स्टुडंट आहे, फ्रेंड आहे, पर्सन, पॅरेंट. म्हणजेच काय आता तुम्ही समजा एक्झाम्पल घेतलं चाइल्डचं तर चाइल्ड हे फिमेल पण असू शकतं मेल पण असू शकतं. स्टुडंट जर घेतलं तर स्टुडंट पण सेम आहे, फिमेल पण असू शकतं आणि मेल पण असू शकतं. म्हणजेच काय की असा नाउन की जो काय करतो एकतर मेल पण इंडिकेट करतो किंवा फिमेल पण इंडिकेट करतो, त्याला आपण काय म्हणू शकतो तर कॉमन जेंडर असं म्हणू शकतो. तर हे काय आहेत तर जेंडरचे फोर टाईप्स आहेत. कोणते? मस्क्युलाइन, फेमिनाइन, न्यूटर आणि कॉमन. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे तर वेज ऑफ फॉर्मिंग फेमिनाइन्स ऑफ नाउन. म्हणजेच काय की सगळे जे मस्क्युलाइन नाउन्स आहेत तर ते मस्क्युलाइन नाउन्स फेमिनाइन नाउन्स करायचे काय आहेत काही टाईप्स आहेत किंवा काही वेज आहेत. सो टोटल देर आर 3 वेज ऑफ फॉर्मिंग द फेमिनाइन नाउन्स. म्हणजेच टोटल किती वेजने आपण फॉर्म करू शकतो तर 3 वेजमध्ये आपण काय करू शकतो ते फेमिनाइन नाउन्स हे फॉर्म करू शकतो. तर मग पहिला कोणता आहे तर पहिला फॉर्म आहे बाय युझिंग एंटायरली डिफरंट वर्ड. म्हणजे आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये तर पूर्णपणे डिफरंट वर्ड जो आहे तो डिफरंट वर्ड यूज करून काय करणार आहोत त्यांचे फेमिनाइन नाउन्स हे फॉर्म करणार आहोत. याचे कोणते एक्झाम्पल्स आहेत आपण बघूयात. सपोज आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं बॅचलर. तर बॅचलरचं फेमिनाइन काय होणार आहे स्पिन्स्टर. सेकंड एक्झाम्पल जर आपण बघितलं बॉय. बॉय हे काय आहे मस्क्युलाइन आहे आणि बॉयचं फेमिनाइन काय होणार आहे गर्ल. थर्ड आपण पाहिलं ब्रदर. ब्रदरचं फेमिनाइन काय होतं सिस्टर. त्याच्यानंतर बुल इज मस्क्युलाइन अँड द फेमिनाइन ऑफ बुल इज काऊ. त्याच्यानंतर आपण जर बघितलं हार्ट, HART, हार्टचं काय होणार आहे रो. त्याच्यानंतर हॉर्स. हॉर्स हे मस्क्युलाइन आहे आणि हॉर्सचं फेमिनाइन काय होतं तर मेयर. त्याच्यानंतर किंग. किंगचं काय होणार आहे
क्वीन. त्याच्यानंतर मुंगचं काय होणार आहे? नन. नेक्स्ट जर आपण बघितलं लॉर्डचं होतं लेडी. देन अर्लचं काय होणार आहे? EARL. अर्लचं होणार आहे काउंटेस. सो इथं काय करतोय आपण तर पूर्णपणे वेगळा वर्ड यूज करून त्यांचे काय करतोय तर फेमिनाईन नाउन्सचे फॉर्म करतोय. आता असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. उदाहरणासाठी आपण थोडेसे एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. तर काय बघितलं आपण तर बॅचलरचं काय होतं? स्पिन्स्टर. बॉयचं होईल गर्ल. ब्रदर सिस्टर. बुलचं होईल काऊ. हार्टचं होईल रो. हॉर्सचं होईल मेअर. किंगचं होईल क्वीन. मुंगचं नन. लॉर्ड लेडी. अँड अर्लचं काय होणार आहे? काउंटेस. आता नेक्स्ट वे कोणता आहे? तर नेक्स्ट वेमध्ये काय करायचं आहे? बाय ॲडिंग अ सिलॅबल, दॅट इज कोणते सिलॅबल्स किंवा सफिक्सेस ॲड करणार आहोत आपण तर ESS. कोणता आहे बघा? ESS, INE, TRIX किंवा A. म्हणजे हे सिलॅबल ॲड करून आपण काय करणार आहोत तर मस्क्युलाईनचे फेमिनाईन जेंडर आपण फॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल पहिलं आपण जर ऑथर घेतलं तर ऑथरचं काय करायचं आहे आपल्याला? ऑथरेस. म्हणजेच काय करायचं आहे तर फक्त आपल्याला कोणतं सफिक्स ॲड करायचं आहे? ESS सफिक्स ॲड करायचं आहे. आता आपण जर बॅरन बघितलं तर बॅरनचं काय होणार आहे? बॅरोनेस. आपण जर काउंट बघितलं तर काउंटचं काय होणार आहे? काउंटेस. म्हणजे फक्त काय करतोय आपण इथं ESS सफिक्स ॲड करत आहोत. सपोज आपण घेतलं होस्ट तर होस्टचं काय होणार आहे? होस्टेस. लायनचं काय होणार आहे? लायनेस. त्याच्यानंतर पुढचं जर आपण पियर असं घेतलं तर पियरचं काय होईल? पियरेस. म्हणजेच बघा आपण इथं फक्त काय करतो शेवटी ESS सफिक्स ॲड करत आहोत. तर पुढचं घेतलं आपण मॅनेजर तर मॅनेजरचं काय होणार आहे? मॅनेजरेस. सो काय करू शकतो आपण फक्त एंडला ESS ॲड करून पण त्यांचे काय करू शकतो तर फेमिनाईन जेंडर फॉर्म करू शकतो. जसं की ऑथर, ऑथरेस, बॅरन, बॅरोनेस, काउंट, काउंटेस, होस्ट, होस्टेस, लायन, लायनेस, पियर, पियरेस, मॅनेजर, मॅनेजरेस असे बरेच आहेत. जसं की विस्कॉन्ट, विस्काउंटेस असेल, प्रिस्ट, प्रिस्टेस असेल, पोएट, पोएटेस असेल, असे बरेचसे काय करू शकतो आपण एक्झाम्पल बघू शकतो. पण याच्यामध्ये काय आहे बघा अजून एक तर बट इन द फॉलोइंग ESS is added after dropping the vowel of the masculine gender और मस्क्युलाईन एंडिंग. म्हणजेच काय की असे पण काही फेमिनाईन फॉर्म करत असताना रूल आहे की त्याच्यामध्ये आपण ES ॲड करणार आहोतच. पण कधी तर त्याच्या आधी येणारा जो वॉवल साऊंड असेल तर तो वॉवल जे आहे ते आपण काय करणार आहोत तर ड्रॉप केल्यानंतर ESS ॲड करणार आहोत. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं ॲक्टर, काय घेतलं? ॲक्टर. तर ॲक्टरचं काय होणार आहे? ॲक्ट्रेस. म्हणजेच काय केलं आपण जो वॉवल आहे तो काय केला आपण ड्रॉप केलेला आहे. त्याच्यानंतर कंडक्टर. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? कंडक्टर. त्याचं काय होणार आहे? कंडक्ट्रेस. म्हणजे काय केलं आपण ओ ड्रॉप केलेला आहे. म्हणजेच काय ESS ॲड करायचं आहे पण त्याच्या आधी काय करायचं आहे? त्याच्या आधी असणारा जो वॉवल आहे तो काय करायचा आहे आपल्याला? ड्रॉप करायचा आहे. आता हंटरचं काय होईल? हंट्रेस. फोर्थ एक्झाम्पल जर आपण बघितलं निग्रो, निग्रोचं काय होणार आहे? निग्रेस. म्हणजेच काय केलं आपण इथं ओ ड्रॉप केलेला आहे आणि काय केलं? ESS ॲड केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एम्परर. एम्पररचं काय होणार आहे? एम्प्रेस. म्हणजे काय केलं आपण ओ ड्रॉप केलेला आहे आणि ESS ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर प्रिन्स असेल, प्रिन्सचं काय होणार आहे? प्रिन्सेस. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण टायगर असं बघितलं, टायगरचं काय होणार? टायग्रेस. मास्टर, मिस्ट्रेस, वेटर, वेट्रेस. म्हणजेच काय करतोय आपण
की ई ड्रॉप करून काय करतोय आपण, वॉवल ड्रॉप करून ईएस ॲड करत आहोत. आता पुढचं जर आपण बघितलं ॲबॉटचं काय होणार आहे, ॲबेस. ड्यूकचं काय होणार आहे, डचेस. सो इन दिस वे काय करू शकतो आपण, तर वॉवल ड्रॉप करून पुढे ईएस सफिक्स ॲड करू शकतो. सो की एम्परर एम्प्रेस, प्रिन्स प्रिन्सेस, टायगर टायग्रेस, मास्टर मिस्ट्रेस, वेटर वेट्रेस, ॲबॉट ॲबेस, ड्यूक डचेस. Now feminine nouns made by adding ine, trix, a, etc. म्हणजेच आता आपण कोणते ॲड करणार आहोत, तर ine, trix आणि a. फॉर एक्झाम्पल हिरो. हिरोचं काय होणार आहे, हिरोईन. म्हणजे काय ॲड केलं आपण, ine ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर टेस्टॅटर. टेस्टॅटरचं काय होणार आहे, टेस्टॅट्रिक्स. म्हणजे काय ॲड केलं, trix ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर झहार, सी सायलेंट आहे इथं, त्याचं काय होणार आहे, झहरीणा. त्याच्यानंतर सुलतान. सुलतानमध्ये काय करणार आहोत आपण, फक्त ए ॲड करणार आहोत. काय होणार आहे, हे सुलताना. त्याच्या सिग्नॉर. सिग्नॉरचं काय होणार आहे, सिग्नोरा. त्याच्यानंतर फॉक्सचं काय असणार आहे, विक्झेन. अजून एक एक्झाम्पल बघू शकतो आपण, ॲडमिनिस्ट्रेटर. याचं काय होणार आहे, ॲडमिनिस्ट्रेटरचं काय होणार आहे, ॲडमिनिस्ट्रेट्रॅट्रिक्स. सो काय केलं आपण याच्यामध्ये, ine, trix किंवा ए ॲड करून त्यांचे फेमिनाईन नाउन्स आपण फॉर्म केलेले आहेत. तर नेक्स्ट काय आहे, तर बाय प्लेसिंग वर्ड बिफोर ऑर आफ्टर. म्हणजेच काय, त्याच्या एका मस्क्युलाइन जेंडरच्या आधी किंवा नंतर आपण वर्ड प्लेस करून काय करू शकतो, त्यांचे फेमिनाईन नाउन्स फॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं ग्रँडफादर. ग्रँडफादरचं काय होणार आहे, तर ग्रँड मदर. म्हणजे फादरच्या इथं काय केलं आपण, मदर ॲड केलेलं, म्हणजे मदर रिप्लेस केलं आपण मदरने. नेक्स्ट आहे ग्रेट अंकल. ग्रेट अंकल. ग्रेट अंकलचं काय होणार आहे, ग्रेट आंटी. अंकलचं काय झालं, आंटी. त्याच्यानंतर मॅन सर्वंट. मॅन सर्वंटचं काय होणार आहे, मेड सर्वंट. त्याच्यानंतर लँडलॉर्ड. लँडलॉर्डचं काय होणार आहे, लँड लेडी. मिल्कमॅन. मिल्कमॅनचं काय होणार आहे, मिल्क वुमन. अगेन जर बघायचं असेल तर पीकॉक. पीकॉकचं काय होणार आहे, पी हेन. म्हणजे कॉकचं काय केलं, हेन केलेलं आहे. त्याच्यानंतर सेल्समन. सेल्समनचं काय होणार आहे, सेल्स वुमन. सेल्स वुमन. अजून एक एक्झाम्पल बघायचं असेल तर वॉशरमन. वॉशरमनचं काय होणार आहे, वॉशर वुमन. सो काय करणार आहोत आपण याच्यामध्ये, आधी किंवा नंतर हे वर्ड रिप्लेस करून काय करणार आहोत, त्यांचे फेमिनाईन जेंडर्स फॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल ग्रँडफादर, ग्रँडमदर, ग्रेट अंकल, ग्रेट आंट, मॅन सर्वंट, मेड सर्वंट, लँडलॉर्ड, लँडलेडी, मिल्कमॅन, मिल्क वुमन, पीकॉक, पीहेन, सेल्समन, सेल्सवुमन. The last is washerman, washerwoman. Here is some exercise for you. Comment your answers into comment box and also don't forget to subscribe. Thank you.